नेवासे येथील जुन्या बाजारपेठमध्ये राहणारे किराणा व्यावसायिक योगेश डहाळे यांच्या मालकीची ॲक्टिवा दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली आहे। अज्ञात व्यक्तीनं दुचाकीला जाणून बुजून आग लावल्याचा संशय संजय डहाळे यांनी व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार डहाळे यांनी नेहमीप्रमाणे आपली ॲक्टिवा दुचाकी ही राहत्या घराच्या समोर उभी केली होती। रात्रीच्या वेळी दुचाकीला आग लागल्याचं निदर्शनास आलं। घटनेची माहिती मिळताच डहाळे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती। आगीची तीव्रता इतकी मोठी होती की शेजारी उभी असलेली शरद वाघ यांची दुचाकी काही प्रमाणात जळली आहे, मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे ही दुचाकी वेळेमध्ये आगीपासून दूर करण्यात आली आहे, त्यामुळे मोठं नुकसान टळलंय। या घटनेबाबत योगेश डहाळे हे नेवासा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहेत। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। पोलीस तक्रार झाल्यानंतर या घटनेच्या मागील नेमकं कारण काय आणि आग लावण्यामागील सत्य काय हे तपासामधनं स्पष्ट होईल। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।